तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर्रीवाली शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मीडियम साइजचे 2 टोमॅटो मी असे मोठे मोठे चिरून घेणार आहे। मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मिक्सरला वाटण्याच्या अगोदर मी सगळे मसाले त्याच्यातच टाकणार आहे। मोठे मोठे टोमॅटो असे चिरून इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। चॉप केलेले टोमॅटो त्याच्यात टाकणार आहे। टोमॅटो टाकून झाले की सगळे मसाले सुद्धा मी त्याच्यातच टाकणार आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। तर सगळ्यात आधी मसाल्यांमध्ये मी इकडे टाकते हळद, मीठ चवीनुसार, मिरची, धना जिरा पावडर, धन्याचा काळा मसाला, खोबऱ्याचा मसाला, अद्रक लसणाची पेस्ट आणि मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। आता फोडणीला इकडे मी ठेवली आहे एक कढई। कढईत टाकते तेल, पाच ते 6 चमचे टाका। तेल गरम झाल्यावर याच्यात टाकले जिरा, कढीपत्ता थोडासा आणि पेस्ट जी आपण मिक्सरला वाटून घेतली होती। खूपच इझी आणि फटफटवाली रेसिपी आहे। फिरवून घ्या आता ती पूर्ण प्युरी। आता या ग्रेव्हीमध्ये मी टाकते पाणी। फिरवून घ्या। आता इकडे मी शेंगा धुवून घेणार आहे। शेंगा धुवून झाल्या की आता या ग्रेव्हीमध्ये टाकते मी। याला झाकून ठेवा आता 10 ते 15 मिनिटांसाठी। मग तुमची भाजी होईल एकदम रेडी। भाजी आहे रेडी। वरतून टाकली आहे कोथिंबीर। भाजी खूपच सुंदर दिसते आणि खायला तेवढीच टेस्टी आहे। तर तुम्हाला तर्रीवाल्या शेंगाच्या भाजीची रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स।